आपण मला 260च्या प्रस्तावावर बोलण्यास संधी दिल्याबद्दल। सभापती महोदय, या राज्यामध्ये लाडक्या बहिणीच्या भरोशावरती हे सरकार निवडून आलं, परंतु या राज्यामध्ये अंमली पदार्थ, ड्रग्स, दारू परवाने हे सर्रास दिल्या जात आहे। त्यामुळे या ठिकाणी आज या लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसते आहेत। शेवटी दारूच्या व्यसनापायी मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यूचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे। दारूच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात व्हायला लागलेले आहेत आणि ड्रग्सच्या माध्यमातून लहान मुलं सुद्धा त्या व्यसनाला या ठिकाणी बळी पडताना दिसते। जे लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना आपण वाचवू शकत नाही, लाडक्या बहिणीच्या मुलांना आपण वाचवू शकत नाही, लाडक्या बहिणीच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा आपण पुरवू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झालेली आहे। एक यवतमाळ जिल्ह्यातलं उदाहरण मी देतो की एका सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्या ठिकाणी प्राचार्य असलेल्या रिद्धी तिवारी या प्राचार्यांनी आपल्याच त्या शाळेमध्ये असलेल्या पतीचं, त्याच्यावरती शंतनू देशमुख याच्यावरती विष प्रयोग करून त्याची हत्या केली आणि हत्या झाल्यानंतर त्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी ती प्राचार्य ज्या विद्यार्थ्यांना शिकवत होती, ज्या विद्यार्थ्यांना UPSC MPSCचं मिशन चालवण्यासाठी पहाटे 4 वाजता शाळेमध्ये बोलवत होती, त्या 3 अल्पवयीन विद्यार्थ्याच्या माध्यमातून यवतमाळच्या बाजूलाच एका जंगलामध्ये नेऊन त्या प्रेताची विल्हेवाट लावण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। परंतु त्या व्यक्तीला, रिद्धी तिवारीला अटक झाली, त्या बाल गुन्हेगार म्हणून त्या मुलांना सुद्धा अटक झाली। परंतु ज्या संस्थेमध्ये 4 वाजतापासून विद्यार्थ्यांना बोलावलं जात होतं, त्या संस्थेच्या संस्थाचालकावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। खऱ्या अर्थानं असं नियमबाह्यरित्या 4 वाजता मुलांना शाळेत बोलावलं जाते, कोणाच्या परमिशननं त्या ठिकाणी बोलावलं जात होतं, हा खरा संशोधनाचा विषय आहे। परंतु त्या प्रक्रियेमध्ये त्या रिद्धी तिवारीला अटक झाली, परंतु त्या संस्थाचालकाला अटक झाली नाही, त्या शाळेची आस्थागायत त्या ठिकाणी मान्यता काढण्यात आलेली नाही। नुकतंच आपण एका पेपरमध्ये वाचलेलं आहे, एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये एका गरीब